लोकवाणी न्यूज, जनसामान्यांचा आवाज। माझं नाव दिलीप रघुनाथ मरकंटे, राहणार भोकसखेडा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड, पोस्ट कावळगाव। मी सामाजिक कार्यकर्ता आहे व महर्षी वाल्मिकी संघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आहे। माझ्या गावातील 2024 मध्ये लेंडी नदी पात्रातून काळी रेती भरडा वाळू माती मिश्रित हे उपसा करून ठेवण्यात आलेले आहे। तर मी 9/7/2024 ला हे पत्र कलेक्टर साहेबांना दिले, जिल्हाधिकारी साहेबांना। त्याच्यावर बांधकाम विभागाला गट विकास अधिकारी साहेबांना पत्र काढले। आजपर्यंत कुठलीच चौकशी झालेली नाही, कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही आणि एकाच कामाची 4 वेळेस चौकशी केलेली आहे आणि 2 वेळेस चौकशी न करता परत गेलेले आहेत। तर वारंवार मी तक्रारी दिलेली आहे, आमरण उपोषण केलेले आहे, धरणे आंदोलन केलेले आहे, तरी पण चौकशी केलेली नाही ना कारवाई केलेली नाही। त्यामध्ये शासकीय कर्मचारी अडकत असल्यामुळे सदरील देगलूर तालुक्याचे प्रशासन व नांदेड जिल्ह्याचे प्रशासन हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे। तर माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिवसाहेबांना, की ह्या कामाची स्वतःहून आपण जायमुख्यावर यावी, ह्या कामाची चौकशी करावी। माझ्याकडे हे फोटो आहेत, मी कॅमेरासमोर फोटो दाखवतो, व्हिडिओ साहेबांना व्हॉट्सअपला पाठवलेले हे फोटो आहेत। आणि देगलूर तालुक्याचे उपजिल्हा अधिकारी अनुप सुरेखा शशिकांत पाटील, उपजिल्हा अधिकारी, यांना सुद्धा पाठवलेले आहे। ज्या तारखेला ती वाळू उपसा केली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी गावात जायमुखातून पाठवलेले आहे। नांदेडचे जिल्हा अधिकारी अभिजित राऊत साहेब, मी त्यांना सुद्धा पाठवलेले आहे। तर आजपर्यंत ह्या कामाची कुठलीच चौकशी झालेली नाही। निकृष्ट दर्जाचे काम करून टोटल बोगस बिल उचलून खाल्लेले आहेत। तर जाणीवपूर्वक देगलूरचे वरिष्ठ अधिकारी, गट विकास अधिकारी साहेब असतील व तहसीलदार साहेब असतील व उपजिल्हा अधिकारी साहेब असतील, जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत। संबंधित गुत्तेदार, सरपंच, उपसरपंच, शाखा अभियंता, उप अभियंता आणि गट विकास अधिकारी यांच्या संगनमतीने केलेले आहे। कारण की देगलूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर देशमुख, त्यांना ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकू घातलेले आहे। शाखा अभियंता, गट विकास अधिकारी साहेबांच्या सांगण्यावरून शाखा अभियंता नरहरी साहेबांनी जायमुखात जाऊन बघितली, ते वाळू कामाची नाही, माती मिश्रित असं सांगितल्यानंतर सुद्धा तेच मटेरियल यूज केले आणि फेवर ब्लॉक बसवण्यात आले बेडमध्ये। तर 19/5/2025 ला राज्य गुणवत्ता निरीक्षक महाराष्ट्र शासन बापूराव केळबा भालेकर यांनी चौकशीला आले, माझ्या गैरहजेरीमध्ये चौकशी केली। माझ्या गैरहजेरीत चौकशी केली, त्या कामावर असे स्पष्ट लिहिलेले आहे की त्या कामामध्ये काही निष्पन्न आढळून आलेले नाही। तर माझी ह्या वरिष्ठांना एक विनंती आहे की आपण स्वतःहून जायमुखावर यावं आणि त्या कामामध्ये जर काही आढळून आलं नसेल, या अर्जदार जर खोटे तक्रारी दिला असेल या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा, तर मी भोकसखेडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही रशी घेऊन ठेवलेली आहे। आणि मी जे तुम्हाला आता फोटो दाखवले, हे व्हॉट्सअपवर पाठवलेले, हे जर मटेरियल त्यात नाही यूज करण्यात आलं त्या कामामध्ये, तर हे रशी देतो आणि हे मी माझ्याजवळ बॉन्ड पेपर घेऊन ठेवलेले आहेत। त्या बॉन्ड पेपरवर शपथपत्र मारून देतो, मला त्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर फाशी देण्यात यावी। आणि जर त्या कामात जर ते मटेरियल आढळून आलं तर क्वालिटी कंट्रोलचे BK बापूराव केळबा भालेकर जे आहेत, राज्य गुणवत्ता निरीक्षक महाराष्ट्र शासन नांदेड, त्यांना मिरचू घालून त्यांच्या डोळ्यामध्ये ते डोळे धुण्यात येतील आणि पुढील जे काही कारवाई होईल त्याची चौकशी करून त्या फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील। आणि भोकसखेडचा ग्रामपंचायत कार्यालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जे कोणी कर्मचारी याच्यात समावेश आहेत आणि जे कुठल्या राजकारणी नेत्याचा, जे लोकप्रतिनिधीचा ह्या प्रशासनावर दबाव आहे, स्पष्ट त्यांनी उल्लेख करायला पाहिजे। मी सहमत आहे, मी जर चुकीचं पत्र व्यवहार केलाय प्रशासनाला, एवढे माझ्या पेपर आहेत, हे पाहिलं आहे पूर्ण, तर मला फाशी द्या, मी सहमत आहे। माझी जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे, राहुलजी कर्डे साहेबांना, तुम्हाला मार्च मध्ये 10 तारखेला समक्षात भेटून दिले, तुमचं 19 मार्चला जे पत्र निघाले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिवसाहेबांना, आजपर्यंत त्या पत्राचं उल्लेख आतापर्यंत मला उत्तर आलेले नाही। हे जिल्हा परिषदचे शिवसाहेब करतात काय, ह्याला दबाव कोणाचा आहे, यांना कोणी विचारते का नाही, यांना काही वरिष्ठाचा काही विचार आहे का नाही, कायद्याचं न पालन करणे कारण का आहे। मी पत्र दिलो, भेडो साहेबांना पत्र करणार बांधकाम विभागाला, बांधकाम विभागाची शाखा उपाभियंता येणार आणि क्वालिटी कंट्रोलचा कर्मचारी येतो म्हणणार, येणार नाही। क्वालिटी कंट्रोलचे कर्मचारी काल 28 तारखेला आले देगलूरला येऊन शाखा उपाभियंताचा मला फोन आला की साहेब आम्ही गावाकडे आलो, म्हणलं या, नाही आले, न चौकशी करता परत गेलेले आहेत। माझी विनंती आहे, स्वतः ह्या वरिष्ठांनी समक्षात राहून चौकशी करावी। मी जर खोटं पत्र व्यवहार केलो तर समक्षात मला गावकऱ्याच्या समक्षात फाशी देण्यात यावी, अन्यथा ह्या टोटल कर्मचाऱ्याला बडतर्फ करून घरी पाठवावं, माझी विनंती आहे। नाहीतर येत्या 14 ऑगस्ट 2025 ला मी भोकसखेडा ग्रामपंचायत कार्यालयापासून नागड आंड्रेलवर डोक्याला काळी दस्ती बांधेल, डोक्याला काळा चष्मा लावेल आणि माझ्या तोंडाला काळी पट्टे ओढून घेईल आणि या प्रशासनाला आणि या प्रशासनातल्या बसलेल्या कर्मचाऱ्याला ह्या राजकारणी पक्षाचा दबाव आहे आणि हे गुलामगिरी करत आहेत, हे निष्पन्न दिसून येत आहे। म्हणून मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या कार्यालयामध्ये मेन प्रवेशद्वारामध्ये बसण्यात येईल। जोपर्यंत या मजार गुन्हा दाखल होईल, मी जर खोटं पत्र व्यवहार केलो
आता सत्य जे आहे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील आणि त्यांना बडतर्फ करण्यात यावी, म्हणजे एवढीच अपेक्षा आहे. आणि सदरील 14 ऑगस्टच्या नंतर बी जर काही नाही केल्या तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय व उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि महसूल मंत्री साहेबांसोबत फोनवर बोलणं झाले बाळासाहेब थोरात साहेबांसोबत, तरी ह्या कामाची चौकशी करण्यात आलेली नाही. आणि हेच जसं मी नागडा उद्या 14 ऑगस्टला येणार आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, तसंच मी नागडा अख्खा मुंबईमध्ये फिरेन. नांदेड जिल्ह्याचे जे शान घालत असतील, कोणी माजी खासदार असतील, माजी मंत्री असतील, त्यांना हात जोडून विनंती करतोय, मी मंजूरकाराची औलाद आहे. मी जर रोडवर बसलो तर मी हातात शेण, साई, काळी असं काही घेणार नाही. मी डायरेक्ट अक्षरशः गू घेईल. तुम्हाला जर राजकारणी पक्षाचा दबाव आणायचा असेल तर समोरून दबाव आणावा. राज्य शासनाने जे निधी देते ह्या गोरगरिबाच्या जनतेच्या सेवेसाठी, ते निधी पूर्ण गैरवापर करण्यात येत आहे देगलूर तालुक्यामध्ये. आणि माझ्या गावामध्ये आजपर्यंत कुठलीच मासिक सभा व ग्रामसभा झालेली नाही. माझ्याकडे ते पुरावे आहेत. ग्रामविकास अधिकारी लेखी दिलेले आहे. माझ्याकडे राज्य माहिती आयुक्त खंडपीठाचा आदेश सुद्धा आहे, शिवसाहेबांना काढलेले. कुठलीच चौकशी नाही. आमच्या गावामध्ये जे गावगुंड आहेत ते दंडाशाही चालू आहे आणि याला जबाबदार हे प्रशासन आहे. उद्या जर माझ्या अंगाला कुठली इजा पोहोचली, या हानिकारक काही झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.